ही आली बिदर सुपरफास्ट एक्सप्रेस, जी की अत्यंत हालत खराब आहे या गाडीची. आपण आलो आहोत बिदरला, कर्नाटक मध्ये. सो हे आलो मी आता मंदिराकडे. फक्त 500 रुपयामध्ये आलो आहे आपल्या मुंबईवरून. दर्शनाचं तिकीट आहे 10 रुपयाचं, जे मी घेतलंय. इथं सामान ठेवलंय मी M5 मध्ये. तर हा लॉकर आहे. गोविंदा गोविंदा. आई शपथ, काय मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे. आयुष्यात एकदा नक्कीच दर्शनाला या. हे बघताय गुरुद्वारा. आपण जाऊया आतमध्ये. सो आलो गुरुद्वाराच्या आतमध्ये दर्शनाला. श्री पापनाशम महादेव टेम्पलला, म्हणजे तुमच्या पापाचा नाश होईल इकडे जर आपण दर्शन घेतलेत तर. नमस्कार मंडळी, हर हर महादेव. आपल्या सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आपण चाललो आहोत मुंबईवरून बिदरला, कर्नाटकमध्ये चाललो आहोत. ट्रेन नंबर आहे 22,143 22143. बिदरला जाण्याचं रिझन आहे, तिकडे श्री भगवान नरसिंह स्वामी टेम्पल आहे, त्याचे दर्शन घ्यायचे. त्यासह बिदरचे आणखीन काही टेम्पल आहेत, त्याचे दर्शन घ्यायचे. त्यासाठी हा एक बजेट ट्रॅव्हल ब्लॉग बनवतोय मी. जर तुम्ही येणाऱ्या दिवसात प्लॅन करताय सोलो किंवा फॅमिली, तर अगदी बजेटमध्ये फक्त 2,000 रुपयामध्ये तुम्ही तुमची ट्रिप करून रिटर्न येऊ शकता घरी. सो मी आता आहे कल्याणला, आणि हे कल्याणचं रेल्वे स्टेशन आहे. आणि ट्रेनची एकदम शॉर्ट जर्नी टाकवणार आहे. एकाच ब्लॉगमध्ये सर्व काही कव्हर करतो. प्राईस, बजेट सर्व काही तुम्हाला कळेल. इकडे कल्याणला येण्याचा गाडीचा टाईम आहे रात्री 9:57 आणि 9 म्हणजे 10 वाजता प्रॉपर ही ट्रेन इकडून निघते. आणि ही ट्रेन फक्त हप्त्यातून 3दा चालते, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार. हप्त्यातून 3दाच रन करते. तरी पण मी काही विसरलो असेल तर इकडे लावतो स्क्रीनवरती. आणि स्लीपर क्लासने चालू आहे. फक्त 400 रुपये तिकीट पडलं आहे मला कल्याण टू बिदरपर्यंत. सो जाऊया. गाडी जायचा टाईम झाला, आता वाजलेत रात्रीचे 9. आता थोडासा टाईम बाकी, अजून साधारणतः 1 घंटा, आणि मग तुम्हाला भेटतो मी स्टेशनवरती. आणि हे आहे आपलं. इकडे आपण लोकलचे तिकीट वगैरे घेऊ शकता, आणि जर्नलचे पण तिकीट तुम्हाला इकडेच भेटतील. आता थोडं कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे ना खूप सारं इकडे, आणि मग इथून आपल्याला जायचं आहे. आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरून रात्रीचे 9 वाजता निघते, आणि आपल्या कल्याणला 9:55 येते. 3 मिनिटाचा हॉल्ट करून 9:58 निघते. गरमी तर विचारू नका, हद्दीच्या बाहेर गरमी झाली आहे. ॲक्च्युली माझा गोव्याला जायचा प्लॅन होता, पण म्हटलं गोव्याच्या अगोदर एकदा गेलो आहे तर का नाही स्वामींचे दर्शन घेऊया. तर प्लॅटफॉर्म क्रमांक 6वर उभं आहे मी. हे आहे 7, हे आहे 6, हे आहे 5, ते आहे 4, ते आहे 3, ते आहे 2, आणि ते आहे 1. हो, आता सुट्ट्यांचे दिवस चालू आहेत, आणि ही गाडी माझ्या गावाला जाते, कोल्हापूरला. महालक्ष्मी एक्सप्रेस आहे. ट्रेन नंबर 17,411 17411. तो ट्रेन लावली आपल्या टायमापासून. ट्रेन साधारणतः अर्धा तास लेट झाली आहे. ही आली बिदर सुपरफास्ट एक्सप्रेस, आपल्या टायमापासून साधारणतः 40 मिनिटं उशिराने. बिदर एक्सप्रेस S8 डबा, सीट नंबर 7, बरोबर जर्नलला लागून वाट लागणार आहे. बघूया काय होतं आहे. आणि ही बिदर लातूर आणि बार्शी देखील स्टॉप आहे गाडीचा. आणि जर्नलचे कोच आपल्याला 2 मिळतील मागे, 2 भेटतील पुढे. तो या कारणामुळे मी स्लीपरमध्ये नाही प्रवास करत. काही वाट लागून टाकतात, म्हणजे सगळे जर्नलचे लोक घुसून जातात अक्षरशः, आणि ज्याचं रिझर्वेशन आहे तो मरून जातो बिनकामाचा. तो गाडी सुटली आहे. सो भेटतो उद्या सकाळी. जी की अत्यंत हालत खराब आहे या गाडीची. सगळे जर्नलचे लोक घुसलेत, आणि पुन्हा पॅक करून टाकलेला डबा. आणि माझा S8च आहे जो जर्नलला लागून आहे. आणि असं काय बसलं. सीट नंबर 7 भेटली होती मला. आणि इकडे प्लगची गोष्ट करतो, एक प्लग इकडे, लाईटी बटण्याचे पंखे, हुक. सो बस जेवण करतो आणि भेटतो उद्या सकाळी. शुभरात्र. उडती दोन, चल बाहेर, मावशी उडती दोन, इकडे साईडला या, चल लवकर. भाई मैं प्यार से बोल रहा हूँ. मंडळी, वेलकम टू बिदर. कर्नाटकमध्ये आपण आलो आहोत. थोडाच वेळात रेल्वे स्टेशन पोहोचू. सुप्रभात. सकाळचे वाजलेत 9, आणि हे काय कर्नाटकचा माहोल. ऊन टेम्परेचर आहे तसंच. मंडळी, बिदरला आलो आहोत ऑन टाईम. 9:05 झालेत. 9:20 टाईम इकडे येण्याचा, आणि स्टेशनवरती कोणी पण नाही आहे, कारण गाडी पण पूर्ण खाली आहे. सो निघूया फटाफट बाहेर. सांगतो तुम्हाला काय नियोजन आहे मंदिराला जाण्याचं. इथून आपण आलो आहोत बिदरला, कर्नाटकमध्ये. श्री नरसिंह स्वामी टेम्पलला जाण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला यावं लागेल कर्नाटकमध्ये. बिदर रेल्वे स्टेशन हे एकदम जवळचं रेल्वे स्टेशन आहे. इथून मंदिर काय 5 का 7 किलोमीटर आहे. आता इथून कसे जायचं मंदिराला ते मी तुम्हाला सांगतो. हे आहे बिदरचं रेल्वे स्टेशन, आणि मी आपल्या ह्या ट्रेनने आलो होतो जी मुंबईवरून येते. ट्रेन नंबर 22,143 इकडे येण्याचा, आणि ही ट्रेन संध्याकाळून निघेल 6:20. सॉरी, 7:20 तेव्हा ट्रेन नंबर असेल 22,144. सो प्लॅटफॉर्म क्रमांक 1च्या बाहेर निघलो आहे मी, आणि इथून आपण जर्नलचे तिकीट वगैरे घेऊ शकता. आणि हे काही स्टेशन म्हणजे ऑलमोस्ट स्टेशन बंद आहे. 1 नंबरवरून बाहेर निघा, हा मेन डोर आहे बाहेर जायचा.
आणि इथून विचारूया शेअरिंगमध्ये भेटतं का एकट्याला डायरेक्ट बुक करून जावं लागेल. 5.2 किलोमीटर आहे नरसिंह टेम्पल. किती 120 रुपये मी तो अकेला तो चला 100 रुपये बोलतोय हा. आणि ठीक आहे टाईम नको मी घालवायला का बघू इथून अजून काय भेटेल. सो हे आलो मी आता मंदिराकडे. बरोबर ऑटोवाल्याने सोडला गेटला. सो हा मंदिर आहे श्री नरसिंह स्वामी टेम्पलचा. पण आता जाऊया आपण आतमध्ये. 670 किलोमीटरची जर्नी करून फक्त 500 रुपयामध्ये कर्नाटकमध्ये नरसिंह स्वामींच्या टेम्पलला आहे. तुम्ही समोर बघताय बरोबर एक्झॅक्ट. आता इथून आतमध्ये जाऊया. इकडे फोटोज वगैरे सामान घेऊ शकता. आता आतून काय एंट्री असेल ते मी तुम्हाला दाखवतो. फक्त 500 रुपयामध्ये आलो आहे आपल्या मुंबईवरून. सो आपण सोलो किंवा फॅमिली येत आहे तर प्लॅन करा. खूप छान आणि खूप सुंदर मंदिर आहे तर नक्की दर्शन घ्या. सो चला जाऊया आतमध्ये आता. आणि टायमिंग वगैरे तुम्हाला सांगतो मंदिराची. तुम्हाला प्रॉपर इकडे सोडलं जाईल. इकडे ऑटो आहे. मला ऑटोला इकडे सोडलं होतं. इथून पण काही बाकीच्या ऑटो आहेत घेऊ शकता. आणि हे आहे रस वगैरे प्यायचा असेल आणि इथून एंट्री. चड्डी वगैरे घेऊ शकता म्हणजे जर नाही आणली तर. आणि इकडे गुगल पे जास्त चालत नाही तर कॅश तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. हे फोटो ते इथे आहे. हळदी कुंकू घेऊ शकता. आणि हे मंदिराला जाण्याचा रस्ता हे बघा. इकडे शॉप वगैरे बनलेत. आणि तिथून आता खालती मंदिर आहे डीपला. तर आपण दर्शनाला निघूया. टावेल चड्डी म्हणजे हाफ चड्डीवरती जर आपण आतमध्ये जात असेल लोकांनी लुंगी घातली आहे तसे आपण आतमध्ये जाऊ शकता. जय नरसिंह. सो मंदिराच्या खालती आला तर हे हॉल लागेल आणि इथून एंट्री आहे आतमध्ये जाण्याची मंदिरासाठी. त्याच्या अगोदर जर तुम्हाला शावर घ्यायचं आहे. गर्दी बघा किती हद्दीच्या बाहेर इकडे. आणि जर त्याच्या अगोदर जर तुम्हाला शावर घ्यायचं आहे तर इथे शावर बनलेलं आहे. रिटर्न पण घेऊ शकता. अगोदर पण जाताना घेऊ शकता. आणि खालती पण कुंड आहे आंघोळीचं ते पण तुम्हाला मी दाखवतो. बाकी चप्पल ते इकडे काढू शकता. गर्दी खूप आहे इकडे. मला वाटलं नव्हतं एवढी गर्दी असेल. आणि आता सुट्ट्या चालू आहे त्यामुळे भरपूर लोक आले पण असतील. हे बरोबर आतमधून गुफा आहे दर्शनासाठी जाण्यासाठी. आणि इकडे मी तुम्हाला दाखवतो. इथे नारळ ते फोडू शकता आपले. इथे नारळ फोडण्याची जागा आहे बरोबर. आणि इथे पण एक कुंड बनलेला आहे जो की लोक आंघोळ करत आहेत. इथे पण करू शकता. सो माझा विचार असा आहे की 1-2 डुबकी इथं पहिले मारू मग डायरेक्ट आत जाऊ. आणि इथून शावर पिण्याचे पाणी ह्या साईडला. आणि गर्दी बघा तुम्ही किती गर्दी आहे. जास्त करून इकडे कन्नडचेच लोक आहेत. आपले पण आले असतील पण ठीक आहे. मंदिराच्या आतमध्ये इकडे बॅग ठेवण्याची जागा बनली आहे. लॉकर आपले सामान इकडे ठेवू शकता. समोर जे लगेज दिसतं तुम्हाला इकडे लगेज वगैरे ठेवायचे आहेत. आणि गर्दी बघा भयानक गर्दी लागली आहे भाई. मी पण माझं सामान ठेवतो. आणि इकडे पण खालती पण काहीतरी मार्ग आहे. आता इकडे सगळं कन्नडमध्ये लिहिलं आहे म्हणून मला समजत नाही. ट्रान्सलेट करावं लागेल. आणि खालती प्रसाद वगैरे घेण्याची जागा आहे माझ्या हिशोबाने. बाकी संपूर्ण मंदिर फिरूया. पहिले जाऊया दर्शनासाठी. आणि माझं पहिले सामान मी जमा करतो. सरळ इथं फुलहार ते घेऊ शकता. आणि मग दर्शनासाठी गुफेच्या आतमध्ये जायचं आपल्याला. चला मी खूप एक्सायटेड आहे दर्शनासाठी. कारण परमेश्वराचे दर्शन होते ज्या कामासाठी मी आलेलो आहे. सो हर हर महादेव. मंडळी तिकडे गर्दी होती लगेजला. सो मी इकडे जे आहे बॅग ऑनलाईन तर मी इथे केलं ॲपमध्ये जाऊन ऑनलाईनमध्ये. आणि इकडे मी ठेवले 5 तासासाठी 50 रुपये दिलेत. आणि हा लॉकरमध्ये मी ठेवले. तुमचा नंबर आणि तुमचा पासपोर्ट असेल सो इथे पण तुम्ही ठेवू शकता. हे यात्री निवास आहे. आणि हे तिकीट काउंटर आहे. इकडे तुम्हाला रूम पण भेटेल 24 तासासाठी. AC नॉन AC फ्री वायफाय. जर आपण फॅमिली आहात तर तुम्हाला इकडे रूम देखील भेटतील. ह्यांचे जे यात्री निवास आहे इकडचं मंदिराचं ट्रस्टचं. सो मी ह्याच्यामध्ये लॉकरमध्ये तिकीट घेऊन माझी बॅग ठेवली आहे 5 तासासाठी 50 रुपये. तो हे आहे ट्रस्टचे राहण्यासाठी तुम्हाला हॉटेलवरती ह्याच्यावरती भेटेल. आपला इथून जाऊ शकता. टॉयलेटला जायचं टॉयलेट समोर आहे. दर्शनाचे तिकीट तुम्हाला घ्यायचं इथून जे की आय थिंक 10 रुपये आहे. आणि अडल्ट्सला काय 5 रुपये आहे. टायमिंग आहे सकाळी 8 ते संध्याकाळी 5पर्यंत मंदिर चालू राहते. त्यानंतर मंदिर क्लोज होते. तर मध्ये पण मंदिर बंद होते. 8 ते 1पर्यंत मंदिर ओपन राहते. नंतर मग डायरेक्ट 2 ते 5 त्याच्यामध्ये तुम्हाला 1 तास मंदिर बंद राहते फक्त. हे बघा हे टायमिंग आहेत. आणि कधी ते कधीपर्यंत टायमिंग वगैरे लिहिले. सगळं कन्नडमध्ये लिहिलं आहे. हिंदीमध्ये पण नाही आहे. मराठीमध्ये पण नाही आणि इंग्लिशमध्ये आहे. सो भाषा इकडे स्ट्रीक आहे बाई. त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. डायरेक्ट फोन करून पण आपण विचारपूस करू शकतो. दर्शनाचं तिकीट आहे 10 रुपयाचं जे मी घेतलं आहे. आणि आता मी ते उभं राहतो लाईनीमध्ये यांच्यासोबत. इथे 10 रुपयाचं तिकीट आहे जे कंपल्सरी घ्यायचं आहे तिथे भेटेल. ठीक आहे. लॉकर इकडे
आणि तिकडे तर मी याच्यामध्ये ठेवलं आहे. आणि हे भक्त निवास. दर्शनाची लाईन स्टार्ट आहे आणि इकडे VIP दर्शन पण होतं. 100 रुपये तिकीट आहे. जर तुम्हाला VIP दर्शन करायचं आहे तर VIP दर्शन पण होतील इकडे. आणि ही फ्री लाईन आहे ज्याच्यामध्ये मी उभा आहे. सो माझ्याकडे टाईम आहे म्हणून मी फ्री दर्शनमधून चाललो आहे. आणि आतमध्ये मोबाईल कॅमेरा अलाउड नाही असं लिहिलेलं आहे. 500 रुपये फाईन आहे. बघूया कुठपर्यंत शूट करू शकतो. सर जर तुम्हाला लवकर जायचं तर 100 रुपये द्या. VIP दर्शन होतील तुमचं. हे आतावले मंदिराच्या जवळ आय थिंक याच्या पुढे. अरे काय काय नका करू मावशी. थांबा ना यार, का त्रास देत आहे हे यार. हे कन्नड लोक ऐकतच नाही यार. तर आपण आलो आता इथून आता आतमध्ये जायचं आहे. सो झालं पहिले गणपती बाप्पाचं मंदिर लागेल. त्यांचं दर्शन घ्या. ते तुम्हाला फ्री लाईनीमध्ये होणार, VIP लाईनीमध्ये नाही होणार. हे बाप्पांचं मंदिर आहे, गणपती बाप्पाचं. गोविंदा गोविंदा अंगात आला बाई. गोविंदा 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 गोविंदा. आई शपथ काय मंदिर आहे. भरपूर क्राऊड झाले आतमध्ये. सगळेजण वरडतायत. जास्त लहान पोरांना आणू नका. पोरं घाबरतायत. आरडाओरडी भरपूर होते आतमध्ये. लहान मुलं घाबरतायत. लहान मुलांना आणू नका. एकदा नक्की एक्सपिरियन्स घ्या. मंदिराच्या दर्शनासाठी नक्की या. बोला हर हर महादेव. नरसिंह देवाचं मंदिर आहे कर्नाटकमध्ये आणि एकदम सोप्या पद्धतीने येऊ शकता. लोक या साईडने दर्शन होतील, या साईडने लोक रिटर्न पण येतील. जास्त लहान पोरांना आणू नका. थोडे घाबरतायत. क्राऊड जास्त होतोय एवढं बोलू शकतो मी. आणि अशी बोळी अजून किती लांब आहे आय डोंट नो. बाहेर दिले मोबाईल अलाउड नाही बट मोबाईल अलाउड आहे. तुम्ही आणू शकता तुमच्या रिक्सवरती. बाकीचं मला माहिती. ओके दर्शन. गुफेच्या आतमध्ये लिहिलेलं आहे वरडायचं नाहीये, करून शांततेत जायचंय. वेड्यासारखे वरडतात. फायनल स्टेजला इकडून परत सीडी चढायची आता. भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. झाले दर्शन. फटाफट फटाफट. दीड तास लागला दर्शनाला. झाले दर्शन. जय श्री नरसिंह. हा घेतलाय बघा नाश्ता सकाळपासून. पहिला इडली 50 रुपयामध्ये 4. गरम गरम आहे तसे. आता दर्शन झालं म्हटलं दर्शनच्या नंतर घेऊ. भारी. हे बघा हे वरतून जो रस्ता येतो ना खाली, इकडे पार्किंग आहेत. जेव्हा आपण आपली स्वतःची व्हायकल आणाल तर इकडे पार्क करायचं आपल्याला खालती. आणि यात्री निवास वर आहे. आणि इकडे हॉटेल खालती मिळेल, वरती नाही भेटणार. इकडे खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत आपल्यासाठी. जसे की ते लागले 30 रुपये 40 रुपये. दोन्ही साईडला पण घेऊ शकता. बाकी काय वस्तू घ्यायचे आहेत, खेळणे घ्यायचे आहेत, अजून तुम्हाला प्रसाद घ्यायचा आहे, संपूर्ण तुम्हाला इथे मिळेल. हे बघा उदबत्ती घ्यायची आहे, तिळक घ्यायचं आहे. सगळे शॉप तुम्हाला इकडे मिळतील आतमध्ये. या साईडला खालती भरपूर खेळणे. ते खाली लेडीज ड्रेस चेंजिंग रूम आहे. इकडे आंघोळ केल्याच्यानंतर कुंडामध्ये पण, आणि तिकडे शॉवर घेतल्याच्यानंतर इकडे आपण कपडे बदलू शकता. आणि तो वरती मंदिराचा रस्ता, ते साईडला भक्त निवास, इकडे चप्पल स्टँड, खालती लॉकर. आणि हा रस्ता खालती जातो मार्केटला आणि प्रसादाला. आणि हो ते प्रसाद ते घेऊ नका, आतमध्ये चढत नाही, ते साईडला ठेवून देतात. ते इथं सामान ठेवलं मी M5 मध्ये. तर हा लॉकर आहे. गर्दी बघा तुम्ही. दर्शन झाल्याच्या नंतर
दुपारच्या वेळेस लोक ऐकत नाहीत, मॅनेजमेंट पाहिजे तशी नाही आहे. ही जी लाईन लागली ही VIP ची लाईन आहे. 100 रुपये तिकीट आहे. इथून VIP जातील, तसं फिरून तिथून तिकडे जाते दर्शनाला. आणि जस्ट जर लहान पोरांसाठी तर खेळणे वगैरे गाड्या पण आहे तिकडे, सो लहान पोरांना चक्कर मारू शकता. आणि बाकीचं धूप अगरबत्ती लावायची तर इथे लावा, नारळ इथे फोडायचं आहे बरोबर मंदिराच्या समोर. सो माझं दर्शन झालं इथून. आता मी निघतो, थोडासा प्रसाद घेतो. हे घेतलं आहे 50 रुपयाचं. फक्त नारळ आहे, 2 अगरबत्ती आहे आणि थोडेसे तुळशी आहेत. हे गोष्ट लक्षात ठेवा, हे जे तुम्ही घेतले आहेत ना, हे मंदिराच्या आतमध्ये चढत नाही. जर तुम्ही घेऊन जाल ना आतमध्ये तर तिकडेच वाटेवर थांबवतील. आणि एक मोठा हे बनवलेलं आहे, म्हणजे डस्टबिनसारखा एक मोठासा हे आहे, काय बोलतात तरी त्याला, कढईसारखं आहे, त्याच्यात ते टाकून देतील. सो बाहेर तुम्ही चढवू शकता. आता मी तिथे नारळ फोडतो, ओवाळतो आणि मग निघतो इथून. मंडळी मी आता नारळ फोडला आणि तो खराब निघाला. तर माझ्याही म्हणते जेव्हा नारळ खराब निघतो ना तेव्हा देव पावतो आपल्याला. सो परमेश्वराच्या दरबारात शेवटचे दर्शन. हर हर महादेव. मंडळी प्रसाद घेतला 40 रुपयाचा आणि इथून आता ऑटो विचारतो मला जिकडे जायचं तिकडे किती रुपये घेतील. हा मार्केट इथे छोटाच आहे, बाकी खालती मोठा आहे. इकडे पण गाडी पार्किंग करू शकता आपण. दुपारचे 3 वाजलेत आणि आलो रेल्वे स्टेशनला. एकट्याला ना लय हालत खराब होती यार. गव्हर्नमेंटचे रेट पण लिहिले तिकडे, तरी पण त्याप्रमाणे वागत नाही. मला 2-3 जागेवरती आणखीन जायचं होतं. तर आता बघू, मी शेअरिंगमध्ये मी म्हटलं की मला गुरुद्वाराला सोड. किती रुपये म्हणावं होतं सांगा बरं एकट्याला. तिथून फक्त मंदिरापासून गुरुद्वारा साधारणतः काय 5 किलोमीटर होता. तर किती रुपये म्हणावे त्यांनी की चल 100, 150, 700 रुपये दे म्हणे, 700 रुपये. आणि नाही तर म्हणा झालाचा. असे कारनामे द्या लोकांचे यार, लई वैताग आहे. इथून पर्यंत शेअरिंग गाड्या चालल्या तर बऱ्याच, मला जाऊन येतो तेवढंच. काय करणार, कारण संध्याकाळी गाडी इकडून 7:40 निघते मुंबईसाठी आणि सकाळी 6:30 वाजता कल्याणला सोडते आणि 6:15, 7:30पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सोडते. सो एका दिवसामध्ये आपण आरामशीर 2000मध्ये ही ट्रिप करून रिटर्न घरी जाऊ शकता. खूप भारी. हर हर महादेव. तर आता मी आलो आहे गुरुद्वारा नानक जीरा साहेबला, जे की इकडे खूप मोठा गुरुद्वारा आहे. पंजाबवरून लोक येतात तिकडे. आताच डायरेक्ट खूप साऱ्या गाड्या पण आतमध्ये गेल्यात. हे स्टेशनपासून फक्त 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि इथून अजून आतमध्ये जायचं आहे मला चालत, जे की 800 मीटर आहे. मला माझ्याकडून रिक्षावाल्यांनी इकडे येण्याचे साधारणतः 10 रुपये घेतलेत, कारण मी पहिले स्टेशनला गेलो, स्टेशनहून इकडे आलो, कारण तिकडून तो माझ्याकडून 700 रुपये मागत होता इकडे येण्याचे. सो हे बघताय गुरुद्वारा. आपण जाऊया आतमध्ये. आला तर ह्याचे पण दर्शन नक्की घ्या. सर्वात सरळ सोपं सांगतो तुम्हाला. तुम्ही ज्यावेळेस सकाळी उतराल ना रेल्वे स्टेशनला 9:30 वाजता, एक रिक्षावाला पकडा, त्याच्याशी बार्गेनिंग करा, त्याला बोला असे 3-4 पॉईंट आहेत मला फिरायचे. ते लोक स्वतः पण ऑफर करतील. पण ज्याच्यासोबत मी आलो ना त्यांनी मला 1700 रुपये बोलले, कारण मी एकटा होतो. आता त्याची पण रोज एवढं सर्व फिरणार. सो तुम्ही त्याच्याशी बार्गेनिंग करून 800-700पर्यंत हे 5 पॉईंट तुम्ही आरामशीर फिरू शकता आणि सर्व काही बघून निवांत संध्याकाळी रिटर्न घरी जाऊ शकता. मंडळी घरातून निघा, कमी पैशामध्ये पण तुम्ही फिरू शकता. हा भाऊ बसलाय तुमच्यासाठी. फक्त सर्व व्हिडिओ बघा, तुम्हाला संपूर्ण बजेटमध्ये टूर करवतो. इकडे दोन्ही साईडला आजूबाजूला शॉप आहेत. इकडची प्रथा आहे की डोक्यावर बांधूनच आज जायचं आहे. सो मी पण एक घेतो आणि आज जाऊया आतमध्ये. व्हिडिओग्राफी अलाउड आहे का नाही माहिती नाही. अमृतसरमध्ये तर मोठा बबाल उभा झालेला आहे. पकडतात आणि सगळं डिलीट करतात. सो बघूया. आणि हे इथे आहेत आणि घेऊ, मग आतमध्ये जाऊ. आतमध्ये एंटर झालो आहे, माहिती नाही, भीती वाटते. बस कोणी पकडलं बोंबलं ते डिलीट नाही करावा यार, मेहनत लागते उन्हाताणामध्ये. आणि हा इथून असं चालू होतं गोल परिसर. तिथून एंट्री तिथून आहे. आता इकडं लॉकर आहे, इकडे तुमची बॅग ठेवायची. मोबाईल चालतो, बॅग नाही चालत, फ्री ऑफ कॉस्ट आहे. इथे आतमध्ये ठेवायचं आहे. सो आलो गुरुद्वाराच्या आतमध्ये. मी असं बोलू नये, बट अमृतसरपेक्षा ना इकडचे जे लोक आहेत ना ते खूप पोलाइटली आहेत, खूप प्रेमाने सांगतात, खूप प्रेमाने समजवतात. आणि हे इकडे शूज काढायचे आहेत. आतमध्ये सेम कॅप वगैरे अलाउड नाही. बिडी तंबाखू असल्या खानप्याच्या वस्तू बिलकुल अलाउड नाही. इथे चप्पल ठेवा. इथून आतमध्ये जा. आता आपण जाऊया दर्शनाला. सेम प्रथा, पाय धुवून व्यवस्थित आणि मग आपला वरती पायरी. खूप सुंदर गुरुद्वारा आहे, खूप सुंदर. वाहेगुरुजी का खालसा, वाहेगुरुजी की फतेह. आला तर मिस नका करू बिलकुल. 2 वस्तूतरी, एक महादेवांचं मंदिर, एक हे. ह्या 2 वस्तूतरी नक्कीच फिरा. आणि दिवसभरामध्ये संपूर्ण फिरून होते निवांत. प्रसाद भेटतो, नक्की घ्या. ज्यावेळेस दर्शन घेऊन बाहेर निघाल ना, ह्या साईडून एक्झिट होते आणि इकडेच आहे लंगर हॉल. गुरुद्वारात आले आणि तुम्हाला जेवण नाही भेटणार, म्हणजे प्रसाद नाही भेटणार असं अजिबात नाही होणार.
प्रत्येक मंदिरातच, पण इकडे तुम्हाला माझं दुपारचं जेवण इकडेच झालं. आणि इथून थोडा वेळ बसूया. दरचं कुंड इकडे, आतमध्ये जाणं आता बंद आहे सध्या. हे बघा इथूनच रस्ता आहे. इकडे आहे आतमध्ये अमृत कुंड आणि इकडे शूज जमा करू शकता तुम्ही. आणि हा एक हॉल आहे. काही वस्तू घ्यायची असेल तुम्हाला, पुस्तक वगैरे इथून घेऊ शकता. नोट अलाउड. सो इथपर्यंत. मला इकडे व्हीलचेअर पण अवेलेबल आहेत. जर कोणाला चालता येत ना तर हे व्हीलचेअरवर बसून आणू शकता. फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि इकडे अमृत कुंड, इकडे दरबार आणि तिकडे लंगर आणि तुम्हाला एक्झिट दर्शन करून आता रिटर्न. आणि इकडे मानसरोवर आहे पण सध्या बंद आहे. चला जाऊया आपण बाहेर. मला ते राहायचं आहे. एक्झाम्पल एक रात्र किंवा उशीर झाला तर हे आहे यात्री निवास. बघताय केवढा मोठा यात्री निवास आहे. डायरेक्ट इकडे येऊन तुम्ही विचारू शकता. तर गुरुद्वारापासून मी ऑटो केली आहे आणि आता चाललो आहे महादेवांच्या मंदिराला. आणि सगळेच नाही, बाकी सारे ऑटोवाले पण खूप चांगले जे समजून घेतात. काही तुम्हाला थोडे भेटतील आवड, पण काही खूप चांगले भेटतील. आता मी चाललो आहे इथून, जे की इथून बाजूलाच आहे. साधारणतः 2.5 किलोमीटर अंतर आहे गुरुद्वारापासून महादेवांच्या मंदिराचं. सो तेवढं दर्शन करतो, मग तिथून स्टेशनवर निघतो. बाकी बिदर फोर्ट राहिला आहे, तो तुम्ही बघू शकता. आणि आणखीन एक मंदिर आहे ते बघू शकता. सो एवढंच काय होतं. आनंद आला, खूप भारी वाटतंय. आयुष्य खूप सुंदर आहे मंडळी. बाहेर निघा, थोडे पैसे खर्च करा स्वतःवर. तुम्ही पैसे कमवणार, ठेवणार, कधी जाणार काही सांगता येत नाही. त्यासाठी प्रत्येक क्षण आनंदाने जगा आणि फिरा. हर हर महादेव. गुरुद्वारानंतर आता मी आलो श्री पापनाशम महादेव टेम्पलला. हे पण एक खूपसुरत सुंदरसं मंदिर आहे महादेवाचं. पापनाशम म्हणजे तुमच्या पापाचा नाश होईल इकडे जर आपण दर्शन घेतलेत तर. हे मी माझ्या मनाने बोलतोय, असं आहे का नाही ते आतमध्येच कळेल. मी स्वतःच्या मनाने बोलतोय. पापनाशमचा अर्थ तेच होतो की पाप नष्ट होतात, तर महादेवाच्या चरणी यायला भेटेल. आणखीन काय पाहिजे. तिथून मला इकडे येत आहे, तिथून मला इकडचं भाडं लागलं 50 रुपये. आता इथून डायरेक्ट मी स्टेशनला जाणार आहे. खूप आतमध्ये इथपर्यंत सोडतात आणि हे समोर मंदिर. हर हर महादेव. खूप शांत मंदिर आहे. त्या साईडला एक लेक आहे, पण तिचं सध्या काम चालू आहे साईडचं, म्हणून तिकडे जाऊन देत नाही आहे. आणि परमेश्वरा, नंदीश्वरा, हर हर महादेव, शिवशंकर शंभो. तर थोड्या वेळ बसतो. दुपारचे 4:30 वाजलेत. मग त्याच्यानंतर निघूया. अचानक ऊन लागलं का काय माहिती नाही, असं अंग फनफनत आहे गरमीने. सो हे बघा ही लेक आहे इथे, पण सध्या ती तिकडे. इथे कुंड बनवत आहेत, इकडे तर आहे ऑलरेडी. ते बघा ती लेक तिकडे लांब एकदम. रस्त्याचं काम चालू आहे, जेव्हा पूर्ण होईल त्या आला तुम्ही तर तिकडून जाऊ शकता पुढे. बाकी हे कन्स्ट्रक्शन चालू आहे. मंडळी ट्रिप कंप्लीट झाली आणि ही लागली आहे बिदर छत्रपती शिवाजी महाराज सुपरफास्ट एक्सप्रेस, जे की इथून 7:40 निघते. आणि अशी काही ट्रिप होती एका दिवसात तुम्ही पूर्ण करू शकता. आज स्क्रीनवरती मी पूर्ण बजेट लावतो आहे, जे योग्य लावतो आहे. अचानक तब्येत खूप बिघडली आहे माझी, कारण पाण्यातून मी उन्हात आलो त्याच्यासाठी. सो भेटूया लवकर एका नवीन सिरीजमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, त्यांना मदत करा. टाटा.